गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण केनचा उत्पादन आणि रोजगाराचा सिद्धांत अभ्यासला. त्याला आपण म्हणतोय प्रभावी मागणीचा सिद्धांत. आणि आणखीन एक नाव त्याला दिलं होतं ते म्हणजे अपूर्ण रोजगारीचा सिद्धांत. ही सर्व थेरी त्याची आपण अभ्यासली. त्याच्यानंतर आपण त्याची पुढची थेरी अभ्यासणार आहोत ते म्हणजे कन्झम्पशन फंक्शन. CONSUMPTION. कन्झम्पशन म्हणजे उपभोग आणि फंक्शन म्हणजे फलन. उपभोग फलनाची संकल्पना त्याची आपण अभ्यासणार आहोत. केन्स म्हणतो की प्रभावी मागणी ही कन्झम्पशन फंक्शनवरती अवलंबून आहे. म्हणजेच केन्स म्हणतो की प्रभावी मागणी ही दोन घटकांच्यावरती अवलंबून आहे. एक म्हणजे उपभोग फलन आणि दुसरं म्हणजे गुंतवणूक फलन. तर त्याची जी पहिली कन्सेप्ट आहे त्या पहिल्या कन्सेप्टचा थोडासा आपण अभ्यास करायचा आहे, ते म्हणजे उपभोग फलन. तर उपभोग फलन म्हणजे नेमकं काय? तर उपभोग फलन म्हणजे नेमकं आपल्याला असं म्हणता येईल की उपभोग, त्यानंतर उपभोग खर्च आणि त्यानंतर उपभोग फलन, या तीन संकल्पना निर्माण होतात. मग त्यातली पहिली संकल्पना म्हणजे उपभोग. आता उपभोग संकल्पना दोन अर्थाने वापरली जाते. एक म्हणजे उपभोग म्हणजे वापर असेल किंवा सेवन असेल. आता उपभोगाचा पहिला अर्थ घेतो मी वापर. आता शर्ट वापरला म्हणजे शर्टाचा उपभोग घेतला, किंवा एखादा पदार्थ मी खाल्ला किंवा त्याचं सेवन केले म्हणजेच त्या पदार्थाचा उपभोग मी घेतला. या अर्थाने उपभोगाचा विचार केला जातो. तर उपभोग ही संकल्पना आपण विचारात घेतली. त्यानंतर उपभोग खर्च म्हणजे नेमकं काय? तर ज्यावेळी व्यक्ती आपल्या उत्पन्नातला काही भाग वस्तूंच्या खरेदीवरती वापरते त्यावेळी त्यास तिचा उपभोग खर्च असे म्हणतात. समजा तिचं उत्पन्न 10,000 आहे, त्यातले 7,000 ती वस्तूंच्या खरेदीसाठी वापरत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की 10,000 म्हणले 7,000 त्याचा उपभोग खर्च आहे. त्यानंतर आपण विचार करणार आहे तो म्हणजे उपभोग फलनाचा. आता उपभोग फलन म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे उत्पन्न आणि वेतन किंवा उत्पन्न ऑब्लिक वेतन किंवा उपभोग खर्च, या तीन कन्सेप्टच्या संदर्भात उपभोग फलन ही संकल्पना मांडली जाते. आता उपभोग फलन म्हणलं की दोहातील संबंध आहे. एक म्हणजे उत्पन्न आणि दुसरा म्हणजे उपभोग. या दोहातील संबंधाला उपभोग फलन असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादा बदलू लागला की दुसराही बदलतो. उत्पन्न बदललं की उपभोग खर्चही बदलतो. त्या संबंधास आपण उपभोग फलन म्हणणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या उत्पन्न पातळीस वेगवेगळा उपभोग खर्च हा बदलत जातो, त्यास उपभोग फलन असं म्हटलं जातं. किंवा सर्वसाधारण व्याख्या आपण म्हणू शकतो की उत्पन्न आणि उपभोग यांच्या संबंधाला, उत्पन्न आणि उपभोग याच्या संबंधाला उपभोग फलन असे म्हटले जाते. तर त्याचा थोडासा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. उपभोग फलनाचा एक संकल्पना केसनी मांडली, त्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. सिंपल कन्सेप्ट आहे उपभोग फलनाची, कन्झम्पशन फंक्शनची. केन्सनी ती संकल्पना कोष्टकाच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरा म्हणजे डायग्राम ग्राफच्या माध्यमातून त्यानं ती संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी पहिल्यांदा घेतोय एक म्हणजे उत्पन्न. तर उत्पन्नाला मी दिले इन्कम, याला वाय म्हणलं मी. उत्पन्न वाय. कन्झम्पशन म्हणजे उपभोग खर्च, त्याला मी सी म्हणलं आहे. उपभोग खर्चाला सी म्हणलं आपण. आणि उत्पन्न आणि उपभोग खर्चानंतरचा तिसरा जो कॉलम येतो तो म्हणजे सेविंग किंवा लोन. या तिसऱ्या कॉलमचा आपल्याला विचार करायचा आहे. तर पहिला कोष्टकात आपण घेऊ. पहिला आपण विचार केला उपभोग फलन म्हणजे काय असेल,
तर उत्पन्न आणि उपभोग खर्च यांच्या संबंधाला उपभोग फलन असे म्हटलं जातं. आता उत्पन्न Y आणि उपभोग C यांच्या संबंधाला म्हणजे C आणि Y यांच्या संबंधाला उपभोग फलन असे म्हटलं जातं. आता कोण कोणानुसार बदलतोय त्याचा विचार करायचा, त्यानुसार उपभोग फलनाची व्याख्या आपल्याला अभ्यासायची आहे. तर सुरुवातीस मी घेतोय शून्य उत्पन्न आहे. एक व्यक्ती घेतली मी, इथं समाजाचा विचार करायचा, पण इथं पहिल्यांदा आपण व्यक्तीचा विचार करू. एक व्यक्ती आहे, तिचं सुरुवातीचं उत्पन्न शून्य आहे. शून्य असताना ती जगण्यासाठी स्वतःच्या उदरनिर्वाह करण्यासाठी 150 रुपये खर्च करते. एका व्यक्तीचं शून्य उत्पन्न असताना ती उपभोगावरती 150 रुपये खर्च करते, म्हणजेच 150 रुपयाचं ती कर्ज घेते. ती 150 रुपयाचं कर्ज घेत आहे. कर्ज काढून ते आपला उदरनिर्वाह करीत आहे. तर उत्पन्न बदललं 100, त्याला रोजगार मिळाला, त्याने 100 रुपये उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली. तर तो 200 रुपये उपभोगावरती खर्च करतो. जेवढं उत्पन्न मिळते त्याच्यापेक्षा जास्त तो उपभोगावरती खर्च करतोय. म्हणजे त्याच्या राहिलेल्या अपेक्षा असतात ते पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतोय. 100 उत्पन्न असताना तो 200 रुपये उपभोगावरती खर्च करतोय, तर साहजिकच तो 100 रुपये आणखीन कर्ज घेतोय. म्हणजे दुसऱ्या उत्पन्न पातळी त्याचं उत्पन्न 100 असताना 200 रुपये तो उपभोगावरती खर्च करतोय आणि 100 रुपयाचं तो कर्ज घेतोय. तर तिसरी उत्पन्न पातळी त्याचं उत्पन्न आणखीन 100ने वाढलं, 200 रुपये त्याचं उत्पन्न झालं. 200 रुपये उत्पन्न असताना तो 250 रुपये उपभोगावरती खर्च करतोय. साहजिकच तो 50 रुपयाचं कर्ज घेतोय. तिसऱ्या उत्पन्न पातळीस 200 रुपयाचं उत्पन्न असताना 250 रुपयाचा उपभोग खर्च करतोय, 50 रुपये तो कर्ज घेतोय. तर चौथी उत्पन्न पातळी त्याची 300 रुपये उत्पन्न असताना 300 रुपयाचं उपभोगावरती खर्च करतोय, कोणत्याही प्रकारचं कर्ज घेत नाही. इथं कोणत्याही प्रकारचं तो कर्ज घेत नाही. तर चौथी उत्पन्न पातळी 400 रुपये उत्पन्न असताना तो 350 रुपये तो उपभोगावरती खर्च करतोय, 50 रुपये शिल्लक राहतात, ही त्याची बचत आहे. म्हणजे 400 रुपये उत्पन्न पातळी 350 रुपये उपभोग खर्च करतो, 50 रुपयाची बचत या ठिकाणी त्याची होते. पुढचं उत्पन्न 500 रुपये उत्पन्न झालं तर 400 रुपये तो उपभोगावरती खर्च करतोय, 100 रुपयाची तो बचत करतोय. म्हणजेच 300 नंतर जसजसं उत्पन्न पातळी वाढत जाईल तसतसं त्याचा उपभोग खर्चही वाढत जातो, पण त्यानुसार पुढे तो बचतही वाढवू लागतो. म्हणजे उत्पन्नाच्या वाढीबरोबर उपभोग खर्चात वाढ होत जाते आणि त्याचबरोबर बचत निर्माण होते आणि ती वाढत जाते. म्हणजेच उत्पन्न जसजसं बदलत जाईल, बघा 300 वरून 400, 400 वरून 500, उत्पन्न जसजसं बदलत जाईल म्हणजे वाय जसजसा बदलत जाईल तसतसा उपभोग खर्चही बदलत जातो. उपभोगाचा 300 होता तो 350 झाला, 400 झाला, म्हणजेच उपभोग खर्चही वाढत जातो. व इथं म्हणू शकतो आपण उपभोग खर्च कशानुसार बदलतोय, तर उपभोग खर्च हा उत्पन्नानुसार बदलतोय. उत्पन्न जसजसं बदलेल, उत्पन्न 0 होतं, 100 झालं, 200 झालं, 300 झालं, 400 झालं, 500 झालं, उत्पन्न वाढत गेलं 500 पर्यंत. तर उपभोग खर्चही उत्पन्नाच्या वाढीबरोबर उपभोग खर्चही 150, 200, 250, 300, 350, 400. म्हणजेच उपभोग खर्च हा कशावरती अवलंबून आहे, तर उत्पन्नावरती अवलंबून आहे. उत्पन्न जसजसं वाढत जाईल तसतसा उपभोग खर्चही वाढत जातो. म्हणून इथे इक्वेशन मांडलंय केन्सनी, म्हणजे या दोघांचा संबंध दर्शवला केन्सनी आणि त्या संबंधाला त्यानं उपभोग फलन असं म्हटलं आहे. तर संबंध कोणता आहे बघा, उत्पन्न जे बदलते ते आतल्या बाजूला येईल, वाय आतल्या साईडला येईल, आणि जे बदलते ते बाहेरच्या साईडला काढलं, म्हणजेच वाय नुसार उपभोग खर्च सी बदलत आहे.
वाय बदलला म्हणजे वाय वाढला, हा वरच्या साईडला गेला तर उपभोग खर्चही वाढत जातो. आता पहिली पातळी आपण घेतली, 0 उत्पन्न असताना 150 उपभोग खर्च आहे. उत्पन्न वाढलं, उपभोग खर्चही वाढला. परत उत्पन्न वाढलं, उपभोग खर्च 250 झाला. परत उत्पन्न 300 झालं, उपभोग खर्च 250चा 300 झाला. उत्पन्न 400 झालं, उपभोग खर्च 300चा 350 झाला. उत्पन्न 500 झालं, साहजिकच उपभोग खर्च 350चा 400 झाला. म्हणजे उत्पन्न जसजसं वाढत जाईल, वाय जसजसा वाढत जाईल तसतसा सी ही वाढत जातो, म्हणजे उपभोग खर्चही वाढत जातो. म्हणून सी इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय. म्हणजे सी हा कशावरती अवलंबून आहे तर वायवरती अवलंबून आहे. मग वाय आणि सी यांच्यात जो संबंध असेल त्या संबंधाला आपण काय म्हणणार, उपभोग फलन. आता ते उपभोग फलन आपल्याला इक्वेशनमध्ये दाखवायचं असेल तर त्याला म्हणणार मी सी इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय. उपभोग फलनाची सर्वात लहान व्याख्या आपल्याला या इक्वेशनच्या माध्यमातून मांडता येते आणि ती व्याख्या म्हणजे सी इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय. उपभोग फलन म्हणजे काय तर उत्पन्न आणि उपभोग खर्च यांच्या संबंधाला उपभोग फलन असे म्हटले जाते. आता विचार करायचा आहे आपण थोडासा व्यक्तीचा विचार करून हे कोष्टक अभ्यासलंय. आता जरा समाजाचा विचार करून हे कोष्टक अभ्यासायचं आहे. तर समाजाचं सुरुवातीचं उत्पन्न 0 आहे, त्यावेळी समाज उदरनिर्वाह करण्यासाठी 150 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय. म्हणजे समाज 150 कोटी रुपयाचं कर्ज घेतोय. दुसरं उत्पन्न, समाजाचं उत्पन्न वाढलं, 100 कोटी रुपये झालं तर समाज 200 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय, म्हणजे आणखीन 100 कोटी रुपयाचं तो कर्ज घेतोय, लोन घेतोय. परत समाजाचं उत्पन्न वाढलं, 200 कोटी झालं, समाजाचं उत्पन्न 200 कोटी झालं तर समाज 250 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय, म्हणजे आणखीन 50 कोटी रुपयाचं तो कर्ज घेतोय. तर समाज उत्पन्न 200हून 300 कोटी रुपये झालं तर समाज 300 कोटी रुपयाचं उपभोगावरती खर्च करतोय. समाज या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्ज घेत नाही, कोणत्याही प्रकारची बचत करत नाही. तर समाज उत्पन्न वाढलं, 400 झालं, समाज 350 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय आणि राहिला शिल्लक भाग म्हणजेच 50 कोटी रुपये तो बचत करतोय. आता परत समाजाचं उत्पन्न 500 कोटी रुपये झालं, समाज 400 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय आणि 100 कोटी रुपयाची तो बचत करतोय. यातून केन्स म्हणतोय एका ठराविक किंवा विशिष्ट पातळीनंतर, आता ती विशिष्ट पातळी म्हणजे 300 कोटी रुपये उत्पन्नाची आहे. विशिष्ट उत्पन्न पातळीनंतर जसजसं उत्पन्न वाढत जाईल, 300, 400, 500 उत्पन्न वाढत जाईल तसतसा उपभोग खर्चही वाढत जाईल. तो 300चा 350, 350चा 400 वाढत जाईल आणि या दोहातील फरका इतकीच अर्थव्यवस्थेत बचत वाढत जाईल. तर दोहातील फरक 300 इथं फरक नाही, त्यामुळे इथे बचत नाही. परंतु 400 कोटी रुपये उत्पन्न असताना 350 कोटी रुपये उपभोगावरती खर्च केला जातो. साहजिक या दोघातील फरक म्हणजे 50 कोटी रुपयाची बचत असेल. उत्पन्नाच्या वाढीबरोबर उपभोग खर्चही वाढत जाईल आणि या वाढीबरोबरच दोहांच्यामध्ये फरक असेल, या फरकातून शिल्लक राहील म्हणजे बचत वाढत जाईल. म्हणून तो म्हणतोय उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोग खर्च वाढत जाईल आणि एका विशिष्ट मर्यादेनंतर अर्थव्यवस्थेत बचत वाढत जाईल. आणि ती वाढणारी बचत म्हणजे किती असेल, 50 कोटी, 100 कोटी, ही अशी खाली वाढत जाईल. म्हणजे उत्पन्नाच्या पातळीच्या वाढीबरोबर उपभोग खर्च वाढत जाईल आणि या दोहातील तफावत म्हणजेच बचत असेल आणि ही बचत ही पुढे वाढत जाईल. यालाच केनचा उपभोग फलनाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. तर उपभोग फलन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल की उपभोग फलन म्हणजे उत्पन्न आणि उपभोग खर्च यांच्या संबंधाला उपभोग फलन असे म्हणतात. उत्पन्नाच्या वाढीबरोबर उपभोग खर्चात वाढ होत जाते आणि या दोहातील तफावती इतकीच बचत अर्थव्यवस्थेत निर्माण होते. उत्पन्नाच्या वाढीबरोबर उपभोग खर्च वाढत जातो आणि उपभोग खर्चाबरोबरच बचतही समाजाची वाढत जाते.
आता विचार करायचा आहे तो म्हणजे कोष्टकाचा, आणि कोष्टकाच्या माध्यमातून आपण उपभोग फलनाची संकल्पना विचारात घेतली. आता या कोष्टकाचा वापर करून आपण ग्राफचा अभ्यास करायचा आहे, आणि ग्राफच्या माध्यमातून आपल्याला उपभोग फलनाची संकल्पना स्पष्ट करायची आहे. आता इथं बघा ओ आणि एक्स, 100, 200, 300, 400, 500. ओ एक्स अक्षावरती इन्कम म्हणजे उत्पन्न, समाजाचं उत्पन्न घेतलेलं आहे किंवा मोजलेलं आहे. तर ओ वाय अक्षावरती हा ओ आणि कसा वाय, वाय अक्ष, या वाय अक्षावरती कन्झम्पशन घेतलेला आहे, म्हणजेच उपभोग खर्च किंवा उपभोग समाजाचा घेतलेला आहे. तर समाजाचा उपभोग कसा आहे, तर 0, नंतर 100, 200, 300, 400, 500, 600 असा घेतलेला आहे, आणि इकडे उत्पन्न पण आपण 100, 200, 300, 400, 500 असं घेतलेला आहे. पण उपभोग खर्च कसा आहे, तर पहिला आहे तो 150 आहे, म्हणजे हा 100 झाला तर ह्याच्यामधला पार्ट 150 असते. आता हा 200 झाला तर ह्याच्यामध्ये 250 असते. हा 300 झाला, 300च्या आणि 400च्या मध्ये 350 असेल, आणि ह्या 400 आणि 500च्या मध्ये 450 असतील. हां, म्हणजे याचा आपण डिवाइड केलं, 0 ते 100च्या मध्ये 50 असेल, ह्यामधला गॅप म्हणजे 50, म्हणजे इथे 50, इथं 150, इथं 250, आणि 350, 450 आणि 550. हा उपभोगाचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आता आपण अभ्यासूया या कोष्टकावरून. 0 उत्पन्न आहे, तर बघा समाजाचं उत्पन्न 0 आहे, इथून घेतलं समाजाचं उत्पन्न 0 आहे. ते समाज किती खर्च करतोय, तर समाज 150 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय. तर 0 उत्पन्न असताना समाज 150 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतो. हा पहिला प्लॉट आपल्याला मिळाला 150 कोटी रुपयाचा. तर दुसरं विचार करायचा, समाजाचं उत्पन्न वाढलं, 100 कोटी रुपये झालं, तर समाज 200 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय. मग आता 100 उत्पन्न असताना समाज 200 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय. दुसरा पॉईंट आपल्याला मिळाला. तर तिसऱ्याचा विचार करायचा, 200 कोटी रुपये उत्पन्न असताना समाज 250 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय. तर 200 उत्पन्न आहे, या 200 उत्पन्नाला समाज 250 कोटी रुपये, हे 250 कोटी रुपये तो उपभोगावरती खर्च करतोय. हा तिसरा पॉईंट आपल्याला मिळाला. त्यानंतर पुढचा पॉईंट, 300 उत्पन्न असताना समाज 300 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय. तर हे 300 उत्पन्न आहे, 300 कोटी रुपये उत्पन्न असताना समाज 300 कोटी रुपयाचं उपभोगावरती खर्च करीत आहे. इथं या ठिकाणी समाजाची कोणत्याही प्रकारची बचत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतले नाही. इथून खालचा भाग आहे तर समाज कर्ज घेऊन आपला उदरनिर्वाह करतोय, आणि ह्या ठिकाणी मात्र समाज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेत नाही आणि कोणत्याही प्रकारची बचत करीत नाही. तर यानंतरची स्टेजचा विचार करायचा आहे, त्यामध्ये 400 उत्पन्न असताना समाज 350 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय. आता 400 उत्पन्न आहे, 400 उत्पन्न असताना समाज 350 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय. हा पॉईंट मिळाला आपल्याला, चौथा पॉईंट मिळाला. तर चौथा पॉईंटला आपण बघतोय की 400 उत्पन्न इथं आहे, समाजाचं 400 उत्पन्न इथं आहे, आणि 350 उपभोग खर्च, हे मधला जो गॅप आहे तो म्हणजे कितीचा आहे, तर 50 कोटी रुपयाची बचत समाजाने केलेली आहे. त्याच्या पुढचा विचार करायचा आहे, 500 कोटी रुपयाचं उत्पन्न असताना समाज 400 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतोय. तर विचार करू आपण, 500 कोटी रुपये उत्पन्न आहे, समाज 400 कोटी रुपये उपभोगावरती खर्च करतो, म्हणजे हा आपल्याला मिळाला सहावा पॉईंट. सहावा पॉईंट विचार केला तर 500 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे आणि 400 कोटी रुपये उपभोग खर्च आहे, दोन्हीतला फरक म्हणजे 100 कोटी रुपयाची बचत समाज करत आहे. म्हणजे इथून पुढचा जो भाग आहे, हा जो भाग आहे, हा भाग कशाचा आहे, तर समाजाने केलेल्या बचतीचा आहे, समाजाच्या बचतीतील वाढीचा आहे, आणि हा भाग समाजाने घेतलेल्या कर्जाचा आहे. तर इथून पुढं आपण विचार करणार आहे म्हणजे समाजाचं उत्पन्न. आता बघा, समाजाचं उत्पन्न 400 आणि 500, समाजाचं उत्पन्न जसजसं वाढत जाईल तसतसा इथून मग आता उपभोग खर्चाचा भाग, हा उपभोग खर्च किती आहे, 400, परत हा 450. समाजाच्या उत्पन्नाच्या वाढीबरोबर समाजाचा उपभोग खर्चही वाढत जातोय. पण उत्पन्नाच्या वाढीच्या मानाने, या उत्पन्नाच्या वाढीच्या मानाने उपभोग खर्चातील वाढ कमी असते.
त्यामुळे दोघांच्यात जी तफावत निर्माण होते ती तफावत म्हणजे समाजाची बचत असते. आता उत्पन्न वाढत चाललंय बघा, उत्पन्न वाढत चाललंय. उपभोग खर्च सुरुवातीस जास्त आहे, पण नंतर तो उत्पन्नापेक्षा कमी होत आहे. म्हणजे हा जो वक्र आहे तो उपभोग खर्चाचा वक्र आहे. याला मी म्हणले कन्झम्पशन. जी विटकरी कलरची लाईन आहे त्याला म्हणले कन्झम्पशन, म्हणजे उपभोग खर्चाची लाईन आहे. उपभोग खर्च किती आहे हे दर्शवतं. आणि दुसरी जी लाईन आहे त्याला मी म्हणले झिरो सेविंग लाईन, शून्य बचत रेषा. ह्या रेषेला कुठलाही पॉईंट आपण घेतला, आता हा पॉईंट घेतला, समाजाचं उत्पन्न 100 आहे आणि समाजाचा उपभोग खर्च 100 आहे. या ठिकाणी बचत कुठली झालेली आहे का, तर बचत 0 आहे. तर दुसरा पॉईंट मी घेतला, ह्या रेषेवर दुसरा पॉईंट घेतला बघा, उत्पन्न किती आहे 200 आहे आणि उपभोग खर्च पण 200 आहे. म्हणजे ह्या पॉईंटवरती कोणत्याही प्रकारची बचत होत नाही, म्हणजे झिरो बचत आहे. तर पुढचा पॉईंट मी घेतला, हा पॉईंट घेतला, समाजाचं उत्पन्न 300 आहे, समाजाचा उपभोग खर्च पण 300 आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बचत परत होत नाही, म्हणजे शून्य बचत आहे. तर पुढचा पॉईंट मी घेतला या रेषेचा, हा पॉईंट, उत्पन्न 400 आहे, उपभोग खर्च पण 400 आहे. बचत होते का, बचत कोणत्याही प्रकारची होत नाही. म्हणून म्हणून या रेषेला आपण झिरो सेविंग लाईन, म्हणजे ह्या रेषेवरील बिंदूवरती कोणत्याही प्रकारची बचत होत नाही, म्हणून या रेषेला शून्य बचत रेषा किंवा झिरो सेविंग लाईन असं म्हटलं जातं. आणि झिरो सेविंग लाईन आणि उपभोग वक्र ह्या दोघांमध्ये जो गॅप असतो, जो फरक असतो, हा फरक म्हणजेच एक प्रकारची समाजाची बचत असते. तर दोन्ही आपण कोष्टकाचा विचार केला आणि ग्राफचाही विचार केला. आता यात आपण काय बघतोय, तर उत्पन्न आणि उपभोग खर्च यांचा संबंध कोणता. आता यातून एक मी सांगू शकतोय की उत्पन्नाच्या वाढीबरोबर उपभोग खर्च वाढत जातोय. बघा, ही उत्पन्नाची रेषा वाढत चालली, त्याच्यावर उपभोग खर्चही वाढत चालला आहे. मग उत्पन्नाच्या वाढीबरोबर उपभोग खर्च वाढत असेल तर त्या दोघांच्यात समसंबंध आहे. मग या दोघांच्यात समसंबंध असेल तर उपभोग फलनाची व्याख्या आपल्यास करता येईल, म्हणजे कोणती, उत्पन्नाच्या वाढीबरोबर उपभोग खर्चाची वाढ घडून येते. म्हणजेच उत्पन्न आणि उपभोग खर्च यांच्या समसंबंधाला किंवा सहसंबंधाला उपभोग फलन असे म्हटले जाते. तर या दोन्हीचा आपण विचार केला. याच्या पुढचा थोडासा विचार आपण करूया केन्सने मांडलेल्या थेरीचा. आता इथे मी पॉईंट दिला बघा, कन्झम्पशन फंक्शन म्हणजेच उपभोग फलन. तर उपभोग फलनाच्या संदर्भात केन्सने एक इक्वेशन टाकलंय, ते म्हणजे कोणतं, तर एक लेस दॅन डेल्टा सी आणि डेल्टा सी लेस दॅन 0, म्हणजेच शून्यापेक्षा जास्त डेल्टा सी आहे. तर डेल्टा म्हणजे वाढ आहे, वाढ किंवा बदल आहे. कशाली, सी म्हणजे उपभोग, उपभोगातली वाढ. डेल्टा सी म्हणजे उपभोगातील वाढ, कन्झम्पशन. डेल्टा सी म्हणजे कन्झम्पशन, उपभोगातील वाढ. बघा, डेल्टा इथे गेल्या लेक्चरला पण आपण केन्समध्ये अभ्यासला आहे. डेल्टा म्हणजे वाढ किंवा बदल. हे चिन्ह काय सांगतो, तर वाढ किंवा बदल सांगतोय. मग कशातला बदल सांगतो, तर सी मधला. सी म्हणजे कन्झम्पशन आणि कन्झम्पशन म्हणजे उपभोग, उपभोगातली वाढ किंवा बदल सांगतो डेल्टा. एक म्हणजे काय, तर एक म्हणजे उत्पन्न आहे. आता एक उत्पन्न याला 100 धरू शकते किंवा एक म्हणू शकतो. आता याचा अर्थ आपल्याला विचार घ्यायचा आहे. बघा, शून्यपेक्षा जास्त उपभोग खर्च आहे. बघा, उपभोग खर्च हा शून्य कधीच असत नाही. उपभोग खर्च हा शून्य कधीच असत नाही. तर शून्यापेक्षा जास्त उपभोग खर्च असतो, शून्यापेक्षा जास्त उपभोग खर्च असतो आणि उपभोग खर्चापेक्षा जास्त उत्पन्न असतं, उपभोग खर्चापेक्षा जास्त उत्पन्न असतं. साहजिकच आपण म्हणू शकतोय की शून्यापेक्षा जास्त उपभोग खर्च असेल आणि उपभोग खर्चापेक्षा जास्त उत्पन्न असेल. पण तिसऱ्या गोष्टीचा आपण विचार केला, इथून पुढचा पण विचार केला किंवा 300 पासूनचा पुढचा विचार केला आपण,
तर ह्याला म्हणजे 300ला म्हणलं मी 1 उत्पन्न, उत्पन्न, उपभोग खर्च, बचत. आता विचार करूया बघा. उत्पन्न 400 आहे, उपभोग खर्च 350 आहे. हां, आता इथे मी विचार घेतो, उपभोग खर्च 0 होईल का? तर उपभोग खर्च 0 नाही, तो 350 आहे. म्हणजे शून्यापेक्षा उपभोग खर्च जास्त आहे आणि या उपभोग खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे. मग ह्याला म्हणलं मी 350ला म्हणलं मी डेल्टा सी आणि 400ला म्हणलं मी 1, 400ला म्हणलं मी वाय किंवा वाय म्हणू शकते. वाय म्हणजे उत्पन्न. म्हणजे डेल्टा सी पेक्षा वाय हा मोठा असेल. 350पेक्षा 400 हे मोठा आहे, म्हणजेच वाय मोठा आहे कशापेक्षा? सी पेक्षा. डेल्टा सी पेक्षा वाय हा मोठा आहे. हेच इक्वेशनच्या माध्यमातून त्याला सांगायचं आहे. म्हणजे उपभोग खर्च हा 0 असत नाही, तर 0पेक्षा जास्त असतो आणि उपभोग खर्च हा उत्पन्नापेक्षा कमी असतो. म्हणजेच उपभोग खर्चापेक्षा उत्पन्न हे जास्त असतं. म्हणजे 400 उत्पन्न असेल, 350 उपभोग खर्च असेल, तर उपभोग खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असेल आणि उपभोग खर्च हा 0पेक्षा जास्त असेल. म्हणून ते इक्वेशन त्यानं मांडलं आहे. 1 म्हणजे उत्पन्न वाय, वायपेक्षा कमी काय असेल? उपभोग खर्च असेल, डेल्टा सी कमी असेल आणि डेल्टा सीपेक्षा काय कमी असेल? तर उपभोग खर्च हा कधीच 0 असत नाही. उपभोग खर्च हा 0पेक्षा जास्त असेल आणि उपभोग खर्चापेक्षा 1 म्हणजे उत्पन्न जास्त असेल. हे इक्वेशन त्यानं मांडलं. आजच्या लेक्चरला आपण उपभोग फलन म्हणजे काय हे अभ्यासलं. त्याच्या संदर्भात एक कोष्टक पाहिलं आणि दुसरं म्हणजे आपण त्या कोष्टकाच्या माध्यमातून निर्माण झालेला ग्राफ अभ्यासला. त्यानंतर आपण हे इक्वेशन पाहिलं, केन्सने मांडलेलं इक्वेशन पाहिलं. या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण ह्याच्या पुढचा अभ्यास करायचा. ओके, थँक्यू.